तर आज नव्हती संकष्टी आणि संकष्टी म्हटल्यानंतर बाप्पाच्या प्रसादासाठी मोदक तर झालेच पाहिजेत. तसे तर मी मोदक करतच असते, पण आज ना पहिल्यांदाच हे तांदळाच्या पिठापासून उकडीचे मोदक करणार आहे. चला तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा हा पहिला अनुभव माझा शेअर करावा आणि नक्की सांगा की पहिल्या अनुभवामध्ये माझ्या या मोदक कसे कसे झालेत आणि काही चूक झाली असेल तर ते सुद्धा सांगा. तर इथे मी कढई घेतली आहे आणि कढईत घातलेलं आहे तूप. तूप छान गरम झाल्यानंतर एक ओला नारळ आहे तो सोलून त्यामध्ये खीस करून म्हणजे ओल्या नारळाचं असं चव घेतलेला आहे 1 वाटी. तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता. मी हे मिक्सरलाच बारीक करून घेतलेला आहे त्याचे काप करून आणि जो चव घेतलेला आहे ओल्या नारळाचा तो असा तुपामध्ये भाजून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये घातलेला आहे 1 वाटी किसलेला गूळ. तुम्ही गोडाचे प्रमाण जे आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर जास्त गोड आवडत नसेल तर गुळाचे प्रमाण तुम्ही कमी करू शकता. त्यानंतर गूळ जो आहे तो पूर्णपणे यामध्ये मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये घातलेला आहे वेलचीची पावडर आणि वेलची पावडर घालूनसुद्धा हे पूर्णपणे मिक्स पुन्हा करून घेतलेलं आहे मी यामध्ये. आणि त्यानंतर जे आहे असं मिक्स करून झाल्यानंतर जे ड्रायफ्रूटचे काप केले होते मी काजू बदामचे ते सुद्धा यामध्ये घातलेले आहेत आणि पुन्हा एकदा याला छानपैकी असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट यामध्ये वापरू शकता. मी ते काजू आणि बदामचे काप केले होते ते यामध्ये घातलेले आहेत आणि याला छानपैकी पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. आता गूळ आहेत म्हटल्यानंतर जायफळ तर आलंच. तर यामध्ये ड्रायफ्रूट घातल्यानंतर मी जायफळ जे आहे ते यामध्ये खिसून घातलेलं आहे थोडंसं. अगदी थोडंसंच घातलेलं आहे. अशा प्रकारे जे आहे ते मी याला जायफळ खिसून घेतलेलं आहे आणि याला मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा एकदा. यामध्ये घातलेला आहे आपण 1 वाटी ओल्या नारळाचा चव, 1 वाटी गूळ, ड्रायफ्रूट, वेलची पावडर आणि जायफळ. तर अशा प्रकारे आपलं सारण जे आहे ते मोदकासाठी जे तयार झालेलं आहे ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये त्यानंतर अर्धी वाटी जे आहे ते पाणी घातलेलं आहे आणि अर्धी वाटी दूध घातलेलं आहे. तुम्ही पूर्णपणे दुधामध्ये सुद्धा याला बनवू शकता. पण हो, दुधाचा वापर यासाठी करायचाच आहे. त्यामुळे आपले मोदक जे आहेत ते छानपैकी पांढरेशुभ्र होतात. आणि याला उकळी आणून द्यायची आहे. छानपैकी उकळल्यानंतर यामध्ये घातलेला आहे 1 चमचा तूप आणि त्यानंतर जे आहे थोडीशी साखरसुद्धा घातलेली आहे. त्यामुळे जे आपले मोदक जे आहेत त्याचं आवरण जे आहे ते सुद्धा छान चवीला लागते आणि चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे. आता यामध्ये उकळलेल्या जे आहे दूध आणि पाणी त्यामध्ये 1 वाटी जे आहे ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला असं मिक्स करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर जे आहे मी त्यावरती झाकण ठेवलं आणि 5 ते 7 मिनिटासाठी याला वाफ काढून घेतलेले आहे. छानपैकी वाफलून दिलं. त्यानंतर थोडं गॅस बंद केला आणि पुन्हा एक वाफ काढून घेतली आणि पुन्हा एका प्लेटमध्ये असं काढून घेतलेलं आहे. वाफ काढून झाल्यानंतर आणि गरमच मी याला असं मिक्स करून घेत आहे. हात जास्तच भाजत होते त्यामुळे मी इथे ग्लास घेतला आणि याला मिक्स करून घेतला अशा प्रकारे आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हाताने जर तुम्हाला पीठ जे आहे थोडंसं कोरडं वाटत असेल तर छानपैकी गोळासुद्धा तयार झालेला किंचित प्रमाणामध्ये गरम पाण्याचा वापर करू शकता आणि अशा प्रकारे जे आहे ते गोळासुद्धा मी छानपैकी मळून घेतलेला आहे. छानपैकी गोळा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि या प्रकारे हे असा गोळा तयार करून घेतला आणि त्यानंतर याचे छोटे छोटे जे आहे ते मी असे गोळे तयार करून घेतलेले आहेत. अगदी छानपैकी एकजीव असा आपला हे मोदकाचं जे पीठ आहे मोदक तयार करण्यासाठी ते अगदी तयार झालेलं आहे. इथे अगदी मऊ आणि लुसलुशीत असं झालेलं आहे. अशा प्रकारे जे मी आहे एकसारखे असे गोळे करून घेतले आणि त्यानंतर आपलं सारणसुद्धा रेडी होतं इथं. छानपैकी सारणसुद्धा तयार झालेलं होतं. हाताला थोडीशी पिठी लावली आणि म्हटलं चला आता मोदक तयार करावेत. तर तुम्ही इथं तुपाचा सुद्धा वापर करू शकता. मी थोडंसं हाताला पिठी लावली आणि अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने मी त्याला पारी करून घेतलेली आहे. तुम्ही लाटूनसुद्धा तयार करू शकता. मी म्हटले अशा प्रकारेच करून घ्यावेत. सुरुवातीलाच मी पहिल्यांदाच करत होते तर म्हटलं हे सुद्धा आपण ट्राय करून पाहावं आणि खरंच खूप छान असं मला असं वाटते की जमलं आहे. छानपैकी अशी त्याची पारी तयार करून घेतली
मधोमध थोडीशी जाडसरच ठेवली होती आणि कडेने असे पातळसर एकसारखी करून घेतली बोटाच्या साहाय्याने. आणि सुरुवातीला असं मला वाटत होतं की हे माझ्याकडून तुटते की काही, पण नाही, छानपैकी आपलं पीठ जे आहे ते मोदकाचं उकडलं गेलं होतं. छानपैकी पारेसुद्धा तुम्ही पाहू शकता तयार झालेले आहे. आता यामध्ये मी थोड्या थोड्या बोटाच्या साहाय्याने थोड्याशा अंतरावरती अशा प्रकारे जे आहे ते कळ्या करून घेतल्या. अगदी हलक्या हाताने करून घ्यायच्या आहेत. मलासुद्धा सुरुवातीला भीतीच वाटत होती की काही हे तुटतात की काही, पण छानपैकी पीठ जर उकडलं गेलं असेल आपलं तर हे अगदी सहजपैकी होऊन जातात. सुरुवातीला मला हे करण्यासाठी थोडासा वेळच लागला, कारण मी पहिल्यांदाच हे करत होते. जर तुम्हाला सवय असेल तर हे पटकनसुद्धा होऊन जाईल. तर अशा प्रकारे जे आहे ते मी कळ्यासुद्धा करून घेतल्या आणि थोडंसं त्यामध्ये सारण घालून घेतलं 1 चमचा आणि थोडंसं असं प्रेस करून घेतलेलं आहे आणि हलक्याच हाताने ज्या कळ्या ज्या आहेत ते मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका साईडनेच सर्वप्रथम जे आहे एका बाजूनेच अशा कळ्या ज्या आहेत ते फिरवून घ्यायच्या आहेत मोदक मिटवताना. त्यामुळे आपल्या कळ्या ज्या आहेत ते तुटल्या जात नाहीत आणि एकसारख्यासुद्धा होतात. मी सुद्धा असाच ट्राय केलेला आहे. तुम्ही पाहू शकता. मलासुद्धा खूप भीती वाटत होती की हे तुटते की काही, पण हळूहळू नंतर म्हणजे ते जमत गेलं आणि आपला मोदकसुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान झालेला आहे पुढे. अशा प्रकारे जे आहे ते मी मोदक जे आहे तो मिटवून घेतलेला आहे अगदी हलक्या हाताने. आणि त्यानंतर जे आहे ते आता बाकीचे राहिलेले मोदकसुद्धा होते ते सुद्धा मी करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे जे आहे तो माझा पहिला प्रयत्न तर यशस्वी झाला होता. मला खूप आनंद झाला होता. तुम्हीसुद्धा नक्की सांगा की कसं झालेलं आहे मोदक ते. आणि चवीलासुद्धा खूप छान झाले होते, टेस्टी झाले होते आणि अगदी म्हणजे थोड्या वेळानंतर म्हणतात की मोदक जे आहेत ते कोरडे असे होतात, पण नाही, अगदी मऊ आणि लुसलुशीत झाले होते. 2-3 तासानंतर सुद्धा मी खाल्ले. काही दुसऱ्या दिवशीसुद्धा राहिले होते तरी अगदी मऊ आणि लुसलुशीत झाले होते. अशा प्रकारे सर्व मोदक जे आहे ते तयार झाले. आता याला उकड काढून घेणार आहोत आपण. तर मी ते चाळणी घेतलेले आहे आणि चाळणीमध्ये मी हे जे सुती कापड घातलं आणि त्यामध्ये तयार झालेले मोदक होते ते ठेवून घेतले. गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं होतं. पाण्याला छान उकळी आली आणि त्यावरती चाळण जे आहे मोदकाची ती ठेवून दिली आणि झाकण ठेवून अगदी 5 मिनिटासाठी याला उकड काढून घेतलेले आहे. जास्त वेळ लागत नाही उकड काढण्यासाठी या मोदकाला. अशा प्रकारे जे आहे ते मी याची उकड काढून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता अगदी 5 मिनिटातच छानपैकी आपले मोदक जे आहेत ते उकडलेले होते. कारण अगोदरसुद्धा आपण याची उकड काढून घेतली होती, त्यामुळे कमी वेळातच हे मोदक जे आहेत ते तयार होतात. मोदक तर छानपैकी शिजले होते, तर चला म्हटलं बाप्पालासुद्धा प्रसाद दाखवावा. छानपैकी नैवेद्य दाखवला. बाप्पाच्या प्रसादासाठी मोदक जे आहे ते तयार झालेले होते. छानपैकी मोदक तयार झालेत. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. अगदी मऊ आणि लुसलुशीत कापसासारखे तयार झालेले आहेत. आणि इथपर्यंत जर व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.